नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समांतर आरक्षण बाबतचे महत्त्वाचे अपडेट सांगतो। बरेच विद्यार्थी मला विचारत असतात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर जे की अंशकालीन, माजी सैनिक, महिला प्रवर्ग याच्यामधल्या काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी कशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। त्याच पद्धतीने आगामी काळामध्ये तुम्हाला त्याचा फायदा घेता येतो। आता बरेच लोक म्हणतात की आमच्या मिस्टरांच्या नावाने प्रकल्पग्रस्त आहे, मला फायदा घेता येतो का? काही लोक म्हणतात भूकंपग्रस्त हे मिस्टर आहेत, मला फायदा घेता येतो का? माजी सैनिक मिस्टर असल्यामुळे मला त्याचा फायदा होतो का? बरेच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत, लक्षात घ्या। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, माजी सैनिक यांचं जे प्रमाणपत्र असतं, सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव असतं, जेणेकरून आपल्या वडिलाच्या नावावर जमीन असेल तर वडिलांचं नाव असतं आणि लाभार्थ्याचं एक नाव असतं, लक्षात घ्या, लाभार्थी। आणि तो लाभार्थी जर आपण असू, तो लाभार्थी आपण असू तरच आपल्याला त्याचा फायदा होतो किंवा लाभ घेता येतो। आणि राहिला विषय, आता लाभार्थी झालं तर चालेल का? कधी परीक्षेच्या अगोदरचेच डॉक्युमेंट तुम्हाला लागतात, परीक्षेच्या नंतरचे डॉक्युमेंट ग्राह्य धरले जात नाहीत। धन्यवाद।